केरळमधील मार्क्सवादी गुंडागिरीच्या निषेधार्थ भारतीय मजदूर संघ धुळे यांच्या वतीने बुधवार दिनांक 14 जून 2017 रोजी देशभरात धरणे आंदोलन करण्यात आले। केरळमधील राज्य सरकार पुरस्कृत मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या गुंडांनी केरळात हैदोस घातला असून संघ स्वयंसेवकांवरील निर्गुण हल्ल्याबरोबर आता भारतीय मजूर संघाच्या कार्यकर्त्यांवर हल्ले वाढत असून नुकतेच कोझिकोडे जिल्ह्यातील चेतराला तालुक्यातील भारतीय मजूर संघाच्या कार्यालयावर हल्ला चढवून ते उद्ध्वस्त करण्यात आले। एवढेच नव्हे तर सर्वत्र लावलेले भारतीय मजदूर संघाचे झेंडे देखील नष्ट करण्यात आले। केरळमध्ये साम्यवादी विचारसरणीचे राज्य असल्याने राज्य सरकारच्या विविध कामगार विषयक समित्यांवरील भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींना सर्व समित्यांकडून काढून टाकण्यात आले। याचा निषेधार्थ भारतीय मजदूर संघ धुळे यांच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलने करण्यात आली। भारतीय मजदूर संघाच्या वतीने आज दिनांक 14 जून रोजी संपूर्ण भारतभर केरळमध्ये जो मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांच्या कार्यकर्त्यांनी हिंसाचार चालवला आहे त्याचा निषेध म्हणून आज आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत। माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आम्ही कलेक्टर साहेबांना हे निवेदन या ठिकाणी देणार आहोत। यामध्ये प्रामुख्याने केरळमध्ये गेले अनेक वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय मजदूर संघ यांच्या कार्यकर्त्यांचे खून झाले। अद्यापही त्या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांवरती खुनी हल्ले होत आहेत। अनेक ठिकाणी भारतीय मजदूर संघाचे कार्यालय त्यांनी जाळली, बॅनर्स आणि झेंडे झालेत। या सर्वांचा आम्ही निषेध करीत आहोत आणि दोषींवरती कडक कारवाई करावी अशी मागणी आम्ही या ठिकाणी करत आहोत। आमचा आजचा कार्यक्रम हा संपूर्ण देशभर या ठिकाणी आहे। दी वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड शाखा नाशिक यांच्याकडील खोट्या नोटिशीची सखोल चौकशी करावी म्हणून वणी मोहाडी परिसरातील ॲपे रिक्षा चालकाने जिल्हा अधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने केली। वणी मोहाडी डांगरी परिसरातील सुशिक्षित बेरोजगार युवक असून काळी पिवळी ॲपे रिक्षा चालविण्याचा व्यवसाय करतो। त्यांना दी वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड परळी जिल्हा बीड यांच्या वतीने ॲडव्होकेट एस जोशी यांच्या मार्फत कर्ज प्रकरण थकविण्याप्रकरणी तसेच जामीन कर्ज प्रकरणी कायदेशीर नोटिशी प्राप्त झालेल्या आहेत। परंतु या प्राप्त नोटिशीत कथन केलेली सर्व माहिती खोटी असून अशा कोणत्याही बँकेत त्यांनी कधीही कोणतेही कर्ज घेतले नाही अथवा बँक खाते उघडलेले नाही, जामीन देखील दिली नाही, तरी देखील सदर ॲपे रिक्षा चालकाच्या नावाने गैरव्यवहार झालेला दिसत आहे। नाव रवींद्र सुदाम पाटील। आमच्या गावातील जे सुशिक्षित बेरोजगार तरुण आहेत त्यांनी स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी मास फायनान्स कंपनीकडून ॲपे रिक्षा घेतलेल्या आहेत। तर त्या हप्त्याने घेतलेल्या आहेत। तर तिथे त्यांनी जे कागदपत्र दिलेले आहेत त्या कागदपत्रांच्या आधारावर काहीतरी गैरव्यवहार झालेला आहे असं आम्हाला शंका आहे। कारण परळी वैद्यनाथ इथे वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक परळी जिल्हा बीड या बँकेत या ज्या सुशिक्षित बेरोजगारांनी ॲपे रिक्षा घेतलेल्या आहेत यांच्या नावाने परस्पर खाते खोललेले आहेत आणि बँकेतनं 1,77,000 रुपयाचं कर्ज परस्पर काढून घेतलेलं आहे की जी बँक कुठे आहे काय आहे या लोकांना माहीत नाही आणि परस्पर हा गैरव्यवहार झालेला आहे। तर या गैरव्यवहाराची एस जोशी निलंगेकर या वकिलांमार्फत कायदेशीर नोटीस या व्यक्तींना प्राप्त झालेली आहे। तर ही नोटीस मिळाल्यानंतर या व्यक्तींना कळालं की आपल्या नावाने कोणतरी काहीतरी गैरव्यवहार केलेला आहे। तर या गैरव्यवहाराची सखोल चौकशी होऊन आम्हाला न्याय मिळावा असं निवेदन आम्ही कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे।